येईल व कोण नगराध्यक्ष होईल? सत्ता तर खऱ्या अर्थानं आता सत्ताच आलेली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सत्ता आलेली आहे असं गृहीत धरून चालायचं आहे. असं कशामुळे वाटतं तुम्हाला? का? फलटण शहरामध्ये आपण जो बघताय तो गेल्या 30 वर्षापासून विरोधी गटाने कसलाही विकास केला नाही. परंतु फलटणमध्ये 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे आणली, त्यानंतरून सेशन कोर्ट आणलं, त्यानंतरून RTO ऑफिस आणलं, पुणे पंढरपूर फलटण हायवे रोड केलेला आहे. असे अनेक विकास कामे जी फलटणकरांना अतिशय गरजेची होती ती विकास कामे या ठिकाणी त्यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली आहेत. इथून पुढची जर 5 वर्ष त्यांना मिळाले फलटण डेव्हलपमेंट करण्यासाठी तर निश्चितपणाने जे दोन भाऊ आहेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर निश्चितपणाने फलटणचा विकास करतील. सध्या फलटणमध्ये दहशतीचा मुद्दा गाजतोय, काय सांगाल याबद्दल? आता आपण बघितलं होतं की खरंच म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे दहशती संदर्भातला. तर अनेक क्लिपा आपल्या गंधवार्ता ग्रुप असेल किंवा जे सोशल मीडियाचे ग्रुप आहेत जे फॉर्ममध्ये आहेत आणि फलटणकर त्या ग्रुपला म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या ग्रुपकडे बघितलं जातं, त्याच्यावरती चर्चासत्र होतात. अनेक जणांचे रेकॉर्डिंग त्यावरती पडलेले आहेत. अनेक जणांनी व्हिडिओ असेल ऑडिओ असेल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फॉर्म भरू नको, इथपर्यंत दहशत माजवण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी गटाच्या माध्यमातून केलं जातं आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे अशा काही व्हिडिओ आहेत का की बाबा जेणेकरून फलटण शहराला भीती वाटेल किंवा त्यांच्यापासून भय वाटेल? अशा काय ना. परंतु जे या ठिकाणी आरोप करतायत की फलटण शहरामध्ये दहशत आहे, तर फलटण शहरामध्ये दहशत ही 30 वर्षापासूनची दहशत होती. परंतु आज जर दहशत म्हणून खासदार गटाकडे बघितलं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने राजेगड जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि सर्वजण त्या ठिकाणी जे काम करणारे मोठे मोठे नेते मंडळी आहेत ते सर्वजण या ठिकाणी विलीन झालेले आहेत. त्यामुळं दहशतीचं राजकारण जे आहे हे 30 वर्ष आणि तुम्ही मध्यंतरीची घाटावची क्लिप ऐकलीच असेल का रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी त्या ठिकाणी फोनवरती कशा पद्धतीनं गुन्हा दाखल करायचा जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधात, ते सर्व त्या क्लिपमध्ये म्हणजे ते सोशल मीडियाला व्हायरल आहे. आणि जे ननावऱ्यांसंदर्भात जे काही ते सांगतायत त्या ननावऱ्यांना त्यांनीच आगवणे आणि आता जो डॉक्टर महिलेचा मुद्दा काढला होता. हो. आता एक मुद्दा मी क्लिअर करतो. गेल्या 10 वर्षापूर्वी जे ननवरे दाप्त्यांनी आत्महत्या केली, परंतु त्या ननवरे दाप्त्यांवरती स्थानिक गुंडांना त्या ठिकाणी पाठवून रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांना त्रास दिला असं न्यूजपेपरला सुद्धा आलं होतं. राहिला मुद्दा आपल्या भगिनीच्या जे दवाखान्यामधील डॉक्टर होत्या संपदाताई मुंडे म्हणून, तर निश्चितपणाने आपल्या सर्व फलटणकरांना माहीत आहे की ती झालेली जी घटना आहे ती निंदनीय आहे, दुर्दैवी आहे. परंतु त्याच्या मागचं जे काही सांगितलं जातं आहे ते चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगितलं जातं आहे. त्याच्यामध्ये जे प्रमुख 2 आरोपी आहेत ते अटक झालेले आहेत. पोलीस प्रशासन, फलटण शहराचं पोलीस प्रशासन असेल, SP सर असतील, हे त्यांच्या पद्धतीने ते चांगले काम करतात. कुठलाही अधिकारी ज्यावेळेस सांगितलं जातं की पोलीस प्रशासन काम करत नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अनुभवाप्रमाणे कोणताही शासकीय अधिकारी म्हणतो मी, पोलीस अधिकारी नंतर धरूया, पण कोणताही शासकीय अधिकारी कोणत्याही राजकीय नेत्याचं ऐकून त्याची नोकरी दावावर लावू शकत नाही. तो त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो. भले मग राष्ट्रपतीचा पंतप्रधानाचा जरी त्या ठिकाणी फोन आला आणि एखाद्या केसमध्ये जर त्यांना सांगितलं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही कारवाई करा, तसं केलंच जात नाही आणि होत सुद्धा नाही, कारण त्यांना त्यांचे उत्तरं पुढे द्यावी लागतात. हा देश संविधानावर चालतो, हा देश राज्यशाहीवर चालत नाही, हा देश लोकशाहीवर चालतो. त्यामुळं भयभीत वातावरण करायचं जे काम आहे ते गेल्या 30 वर्ष राज्यघटनेने केलेलं आहे. दुसरा एक मुद्दा गाजतोय भुयारी गटर योजनेचा, त्या संदर्भात सर आपण भुयारी गटारासंदर्भातला जो प्रश्न विचारला निश्चितपणानं खरंच तो पहिला मुद्दा मीच मांडला होता भाषणामध्ये मंगळवार पेठेमध्ये की 128 कोटीचं ते 130 कोटीचं जे भुयारी गटर आहे ते अक्षरशः चोरीला गेलेलं आहे. आपण एक मकरंद अनासपुरेंचा पिक्चर बघितला असेल, वीर चोरीला गेली, तसं फलटण शहरातलं भुयारी गटर हे चोरीला गेलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपण ज्या ठिकाणी ती भुयारी गटर ज्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आउटलेट, त्याचा इनपुट कुठं आहे का आहे ते फक्त त्यांनी दाखवावं. ही कागदावर केलेली योजना आहे आणि हा सगळ्यात मोठा फलटण शहराचा भ्रष्टाचार आहे आणि 30 पैसे आता नगराध्यक्ष पदाला वापरतात अशी शंका आहे नागरिकांमध्ये.
बरं, यावर असं पण आहे, सत्ताधारी ज्यावेळेस भुयारी गटर योजना अंमलात आणत होते त्यावेळेस विरोधी गट काय करत होता? आता विरोधी गटाची त्यावेळेस संख्या कमी होती. आता मी जर त्या ठिकाणी नगरपालिकेत नगरसेवक असतो किंवा विरोधी पक्ष गटात नगरपालिकेचा नेता असतो तर निश्चितपणाने मी कोर्टात गेलो असतो. त्या संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी लोकांसमोर मांडल्या असत्या. आता एक प्रश्न सांगतो की पाणी प्रकल्पाच्या प्रश्नावरती खूप गाजवलं जातंय की सोमवारपेठ येथील 5व्या टप्प्याचा पाणी प्रकल्प आहे. त्या 5व्या टप्प्याच्या पाणी प्रकल्पासंदर्भात काल आपल्याच ग्रुपवरती चर्चा झाली की फलटण शहराला पाण्याची कमतरता लागत नाही. परंतु 5व्या टप्प्या प्रकल्पाचा जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्या प्रोजेक्ट हा बौद्ध समाजाच्या म्हणजेच महार वतन जमिनीच्या जाग्यावरती प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी असणारे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यांना त्या ठिकाणी बोलून सह्या घेतलेल्या आहेत. निश्चितपणाने आता जे नगराध्यक्ष होतील म्हणजे आमचे शमशेर नाईक निंबाळकर नगराध्यक्ष होतील, पहिला त्या ठिकाणी ज्या जमिनी जे फलटणचं ताण बागवण्याचं काम जी जागा करते ना त्यांच्यावरती जो झालेला अन्याय आहे तो अन्यायासंदर्भात आम्ही शमशेर नाईक निंबाळकर असतील, खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील यांना या गोष्टी पुराव्यानिशी आम्ही देऊन जे आमच्या बौद्ध समाजाचे महार समाजाचे जे काही जमीनधारक आहेत त्यांना त्याचा मोबदला मिळावा यासाठी प्रथमतः प्रयत्न करणार. फलटण नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे.